पालघर दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने निषेध केला आहे। पत्रकार परिषदेत समितीने दौऱ्यावेळी पोलिसांकडून दबाव टाकल्याचा आणि नागरिकांना भीती दाखवल्याचा आरोप केला। तसेच मुख्यमंत्री चिंचणी समुद्र किनाऱ्यावर असताना वाढवणमध्ये असल्याची खोटी माहिती दिल्याचाही दावा करण्यात आला। मच्छीमारांसाठी स्वतंत्र बंदराचे आश्वासन दिशाभूल करणारे असल्याचे सांगत वाढवण बंदरामुळे स्थानिकांना रोजगार आणि पारंपरिक मासेमारी धोक्यात येणार असल्याचा आरोप संघर्ष समितीने केलाय। मुख्यमंत्री सांगत असलेल्या रोजगार निर्मितीत स्थानिकांना प्राधान्य दिल्याचा कोणताही उल्लेख नसल्याचा यावेळी आरोप करण्यात आला आहे। या गेल्या रविवारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच पद्धतीने मत्स्यमंत्री नितेशजी राणे, त्याच पद्धतीने पालकमंत्री गणेशजी नाईक आणि आणखी आपले जिल्हाधिकारी आणि SP सर यांच्यासोबत अचानक चिंचणीमध्ये दौरा केला आणि तो दौरा हा वाढवण बंदराचा आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं। पण वाढवण बंदराचा दौरा करत असताना बंदराच्या ठिकाणी मात्र हे कोणीच लोक आली नाहीत। ती प्रत्यक्ष आली मात्र चिंचणीच्या बीचवरती। त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी पत्रकारांना बोलताना म्हणाले की त्या वाढवण बंदराच्या साईटवरून मी बोलत आहोत। ते अशा पद्धतीने खोट्या पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलंच, परंतु त्याच्याही अगोदर जी काही दहशत या पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी माजवली गेली त्या ठिकाणी, त्यातून संपूर्ण आमच्या भागामध्ये लोक नाराज झाली। निषेध व्यक्त करतो आम्ही या गोष्टीचा। आणि हा निषेध व्यक्त करत असताना त्यांनी अनेक मुद्दे त्या ठिकाणी चुकीचे सांगितले। त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा होता की हे बंदर हे JNPT पेक्षा 3 पटीने मोठं आहे, परंतु ते 3 पटीने मोठं नाही, ते 5 ते 6 पटीने मोठं आहे। त्याच पद्धतीने त्यांनी म्हटलं की इथले स्थानिक लोक मच्छीमार यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे, पण तशा पद्धतीचा कोणताही संवाद त्यांनी साधलेला नाही। त्याच पद्धतीने त्यांनी असं म्हटलं होतं की या ठिकाणी आम्ही फिशिंगसाठी एक मोठा बंदर फिशिंग जेटी बांधून देऊ, पण ज्या ठिकाणी आमची मासेमारी संपणार आहे त्या ठिकाणी फिशिंग जेटीचा आम्हाला उपयोग काय। त्यांनी असंही म्हटलं होतं की स्किल डेव्हलपमेंट करून आम्ही चांगल्या पगाराची नोकऱ्या तुम्हाला मिळतील, पण त्यांनी हे स्टेटमेंट करताना मात्र राजकीय भूमिका वापरली की बंदराच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळतील असं कुठेच त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंही नाही आणि तसं नाही आहे। आणि स्किल डेव्हलपमेंटचं म्हणाल तर स्किल डेव्हलपमेंट आमच्या इकडे ऑलरेडी लोक आत्मनिर्भर आहेत, प्रत्येकाकडे रोजगार आहे, कामधंदा आहे, अशी लोक ह्या बंदरामुळे विस्थापित होणार आहेत। त्यांनी आणखी एक मुद्दा म्हटला होता की समुद्रामध्ये हे 5 किलोमीटरमध्ये असल्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, तर पर्यावरणाची हानी ही निश्चित होणार आहे, कारण हा बंदराला जी कनेक्टिव्हिटी आहे त्या रस्त्यावरून 180 मीटरचा रुंद रस्ता रेल्वे जाणार आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ दिवसाला 35 ते 40 हजार ट्रक्स ये जा करणार आहेत। त्याच्यातून होणारं वायू उत्सर्जन आणि ज्या बोटी ज्या ठिकाणी थांबणार आहेत त्या बोटीतून होणारं वायू उत्सर्जन जे समुद्र किनाऱ्यावरतीच येणार आहे आणि संपूर्ण डहाणू तालुक्याला याचा परिणाम निश्चित भोगावा लागणार आहे। अशा पद्धतीच्या दडपशाही या ठिकाणी चोरी छुपे येणं ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली होती। खरं तर बघा की वाढवण बंदराच्या परमिशनसाठी डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीने जी काही परमिशन दिली गेली होती त्याच्यामध्ये एकही मँग्रोवचं झाड कापलं जाणार नाही अशा पद्धतीच्या ऑर्डर्समध्ये मुद्दे होत आहे। असं असताना डहाणू ग्रीनफील्ड जो काही मार्ग आहे, नॅशनल हायवे जो काही मार्ग आहे, त्याच्यामध्ये ही परमिशन त्यांनी हायकोर्टकडून मिळवली की ही झाडं कापण्याची, पण मुळामध्ये ही परमिशन घेण्यासाठी डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीकडे जाणं गरजेचं होतं, पण DTPAकडे न जाता ही संपूर्ण परस्पर ते हायकोर्टामध्ये गेले। ह्या गोष्टीवरती आम्ही अपील करण्याच्या तयारीत असतानाच घाईघाईमध्ये हे आज त्या ठिकाणी आज कृषी दिन आहे आणि त्या दिवशीच नेमका या कृषी दिनाच्या दिवशी ह्या झाडांची तोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट हे सरकार करत आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही पुन्हा जाहीर निषेध करतो। ग्रीनफील्ड महामार्ग याचा मुळात नावावरतीच आमचा थोडासा आक्षेप आहे की हा ग्रीनफील्ड ग्रीन नाहीच आहे, कारण तो झाडं तोडून आणि संपूर्ण हा बनवला जातो आहे, त्याच्यामुळे ग्रीनफील्ड हे नाव पहिलं चुकीचं आहे। आणि जर ज्या शेतकऱ्यांनी हे पैसे स्वीकारले आहेत किंवा स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत किंवा मध्यस्थी कोणी करून आणि ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही वाढवण बंदर संघर्ष समिती म्हणून प्रत्यक्ष सहभागी नाही। त्याचं कारण असं आहे की आमच्याला बंदरालाच विरोध आहे, त्या ठिकाणी कोणती काय स्वीकारतं आहे ह्या विषयावरती आम्ही चर्चा करत नाही आहोत। त्यांनी हे स्वीकारलेलं ही त्यांची चूक आहे आणि ही चूक त्यांना निश्चितच काही येत्या काळामध्ये त्यांना कळेल की हे पैसे मिळतील, ते संपून जातील आणि पुढे संपूर्ण बर्बाद होतील की ह्यांना आयुष्यामध्ये स्वतःचं काहीतरी हक्काचं स्थान होतं हे घालून बसलेले असतील। त्यामुळे ह्या लोकांचं अत्यंत चुकीच्या निर्णयाने हे लोक पैसे स्वीकारत आहेत। त्याच्या गोष्टीला त्या गोष्टीमध्ये आम्ही यांना फक्त चेतावणी देऊ शकतो, पण प्रत्यक्ष त्यांच्यावरती आम्ही अटकाव करू शकत नाही।